महाराष्ट्रातील सर्व सहयोगांना आमचा नमस्कार. तुम्ही तुम्हा सर्वांच्या सदिच्छेने ऑस्ट्रेलियाला मोहीम जिंकून आलो. सहयोग फार जोरात फोफावलेला आहे. पुष्कळ मंडळी आलीत आणि ती उत्तमपैकी मंडळी. काही दिवसांनी महाराष्ट्राला ऑस्ट्रेलियाबरोबर पैज लावावी लागेल अशी स्थिती आलेली आहे. कारण आपल्यात त्यांच्यात हा फरक आहे की आपण सरळ आहोत त्यांच्या मनाने. सहयोग लवकर रुजतो, सहज मिळतो, म्हणून सहज लोकांना पटकन जमतो, साधतो सुद्धा आणि रुजतो. पण सहयोगामध्ये गहनता यायला पाहिजे. पुष्कळानासक्त गहनता येणं म्हणजे जेवढं ध्यान केलं आपण आणि मौन स्थितीत राहिलो तितकी गहनता येते. पण विचार असा करायचा की गहनता येऊन करायचं काय, प्रकाश वाढून करायचं काय, कशासाठी? दुसऱ्यांना प्रकाश देण्यासाठी, दुसऱ्यांचं भलं करण्यासाठी. म्हणून महाराष्ट्राच्या सहयोगांना आता एक आवाहन आलेलं आहे. जशी मेहनत ऑस्ट्रेलियाचे लोक करतात तशी मेहनत आपण करायला पाहिजे, तेव्हाच तुम्ही पैज जिंकणार. त्याचा पूर्वजन्माचं पुष्कळ आहे. म्हणूनच या मोठ्या महान देशात तुम्ही जन्माला आलात. महाराष्ट्राच्या भूमीत विशेष करून जन्माला आलात. पण तरीसुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की ही पुंजी किती दिवस आपली चालणार आहे, पुढे जोडायलाच पाहिजे. त्यासाठी नुसती ध्यानधारणा, स्वच्छता हे तर आपण करतोच आहोत आणि केली पाहिजे. पण सहयोग म्हणजे काय? कोणाशी बोलायचं असलं तर सहयोग म्हणजे काय? अजून पुष्कळांना हे माहिती नाही की पायाला व्हायब्रेशन्स येतात तेव्हा कोणचं चक्र कुठे धरतं, कोणत्या बोटाला पकड येते, याची सुद्धा पुष्कळांना माहिती नाही. नंतर कुंडलिनीचं जागरण झालं जरी ते समजतं आपल्याला की ती इथे थांबली, इथे रुकली आहे, कारण आपल्यामध्ये गहनता आहे. पण तिला वर कशी उचलायची, त्याच्यात काय खास खळगे आहेत, त्याच्यामध्ये काय खुबी आहे, ते निष्णात होणं, ते जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत प्रकाश मिळून सुद्धा तो वाया जाणार आहे. म्हणून प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही अभ्यास केला पाहिजे सहयोग. प्रत्येकाला हे जाणलं पाहिजे की कुंडलिनी काय, तिचे अंग काय आहेत, तिचे प्रकार काय आहेत, ती उठल्यावर पडते का, पडल्यावर उठवायची कशी. त्यासाठी सगळ्यात उत्तम हे आहे की प्रत्येकाने सहयोगावर एक लेख लिहायला काढायचा. प्रत्येकाने, पुरुष असोत बायका असोत, सरळ सहयोग म्हणजे काय असा एक लेख लिहून काढायचा, निबंध असा. किती लांबलचक लिहा, किती मोठा लिहा, त्याला काही फरक नाही. आणि तो तसा लांबलचक लिहून काढल्यानंतर स्वतः बघायचं आम्हाला किती समजलेलं आहे सहयोगाबद्दल. अभ्यास हिला पाहिजे. अभ्यासाशिवाय सहयोग जरी तुम्हाला तो मिळाला तरी इतरांना देणं कठीण जाणार. परत दुसऱ्यांना असं वाटतं की हे सहयोगी आहेत पण यांना माहीत काहीच नाही, माताजींच्याच दमावर सगळं चाललेलं आहे. तसं व्हायला नको. कबीराचं काही शिक्षण कॉलेजात झालं नव्हतं, नानकांनी काही कॉलेजात शिक्षण घेतलं नव्हतं. त्याला काही शिक्षण कॉलेजात घेतलेलं असलं पाहिजे अशातली गोष्ट.
आधी सर्वसाधारण शेतकरी होते, त्यांनी सहजोगावर लिहिलेलं आहे. कबीर तर एक गोष्टी होता जुलाहा, त्यांनी केवढं मोठं मोठं लिहून टाकलं. त्याचप्रमाणे तुम्हा सर्वांना सहजोगावर लिहित आहे. पण माझं असं झालं, मला असं बरं वाटलं, हे न करताना सहजोग काय, आणि ह्याचा महायोग कसा होतोय, तो सुरुवात कोणताही निबंध लिहिताना प्रश्न विचारले पाहिजेत. 5 प्रश्न आहेत त्याला. आता निबंध शिकवते तुम्हाला मी. पहिला म्हणजे काय, कुठे, काय आहे, कुठे आहे, कशासाठी आहे, काय काम करतात, फायदे काय, असे 5 विषय समजून घ्यायचे. पहिले आज विशेष करून कुंडलिनीचं आपण महत्त्व जाणलं पाहिजे, कारण तीच गौरी आहे. कुंडलिनी ही गौरी. आज गौरी पूजन आहे, चैत्रातलं गौरी पूजन विशेष आहे. म्हणजे गणपतीच्या आधी गौरीची स्थापना झाली, ती चैत्रातली गौरी. ज्या गौरीनी गणपतीला स्थापन केलं, ती चैत्रातली गौरी आज आपण मान्य करतो. तसेच आमच्या शालिवानांनी त्याला एवढं महत्त्व दिलं की गुढीपाडवा हा चैत्र गौरीतच प्रथमेला सुरुवात होतो. कारण गौरी ही प्रथम शक्ती अशी आहे, तिने कार्यारंभ केली. कार्यारंभी गणेशाला बसवलं, ते सुद्धा गौरीनी बसवलं. गौरीनी गणेश करून आधी संसारात एवढ्यासाठी घातला की त्याच्यामुळे जे एक अबोधिता आहे, जे इनोसेन्स आहे, ते सर्व जगात पसरलं पाहिजे. आणि सर्वांच्या आधी तिने हे चैतन्य स्वरूप गणेशाला स्थापित करून साऱ्या जगासाठी आधी सर्वीकडे चैतन्य पसरवून टाकलं. मग पुढे जे करायचं ते करू. आधी चैतन्य. हे विश्वाची कुंडलिनी जी आई गौरी, तिने हे कार्य केलं. आणि त्याचं आज एवढ्यासाठी महत्त्व आहे की हा मुळारंभ आहे. स्वतः गणेशाची स्थापना करणे, स्वतःच्या दमावर, त्यात सदाशिवाचा हात नाही. सदाशिवाला अजून भेटलेली नाही अशी ती कन्या गौरी, तिने आपल्या शक्तीने गणपती बनवला. कारण ती शक्ती स्वरूप आहे, काही करू शकते ती. आणि तो गणपती तिने अत्यंत शुद्ध पवित्र असा चैतन्य स्वरूप आहे, तो बनवला. म्हणजे आईचं कार्य, ज्याच्यात बापाचा हात सुद्धा नाही, स्वतःच्या दमावर, स्वतःच्या हिमतीवर केलेलं कार्य आहे. आणि तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने आज पार झालेल्या. एक कन्या, तिने एका मुलाची स्थापना करणं म्हणजे आपल्याकडे अशक्य गोष्ट. शुद्धावस्थेत शक्य असते, पण जे अशक्य आहे ते करतो म्हणूनच तो परमात्मा आहे. जे सगळीकडे शक्य आहे ते जर तो करेल तर तो मनुष्य होऊन जाईल. म्हणूनच ती परमेश्वरी शक्ती आहे, म्हणूनच ती ईश्वरी शक्ती, जे अशक्य तिने करून दाखवलं. पण ते अशक्य आज तुमच्यामध्ये घडून आलेलं आहे. तुमचा पुनर्जन्म झाला, आईनीच केला. आणि ती कुंडलिनी जी तुमच्यात आहे, तिने हा चमत्कार करून दाखवला की तुमचा तिने पुनर्जन्म, तुम्हाला जन्म दिला. अजून शिवाशी भेट झालेली नाही, ती
सदाशिवाशी भेट व्हायची वेळ व्हायची, ती अजून वेळ झालेलीच नाही, त्याच्या आधीच तुम्हाला पार करून टाकलं. अशी ही गौरी आई, कन्या स्वरूपिणी, शुद्ध, अत्यंत शुद्ध शक्ती. आणि त्यात ही शक्ती आहे की ती जेव्हा उठते, तिला उत्थान होतं, त्यावेळेला ती तुम्हाला शुद्ध करत चालते, तुमच्यामध्ये शुद्धता आणत जाते. आता पुष्कळसे लोक मलिन हृदय असतात, सहयोगात येतात तरी धंदे करत असतात, असे पुष्कळसे लोक. सहयोग आहे ना, माताजीने आम्हाला आशीर्वाद दिला, फार आशीर्वाद, त्याने आम्हाला मोटर मिळाली, घर मिळालं, आम्हाला धंदा बसला, सगळं झालं. आणि तुम्ही काय करता? तुम्ही खोटेपणा, सहयोगाशी तुम्ही खोटेपणा वापरता, आईबरोबर तुम्ही प्रतारणा करता, तिच्याशी खोटं बोलता, स्वतःबरोबर प्रतारणा करता, इतर सहयोगांच्या बरोबर करता, मग त्याचा परिणाम येणार. तेव्हा आज सहयोग अशा स्थितीत आरंभित आहे. आजचा दिवस विशेष, जेव्हा आपण विश्वनिर्मला धर्म स्थापन केला. पहिली गोष्ट ही फार मोठी गोष्ट आहे की आपण विश्वधर्म स्थापन केलेला आहे आणि आपण त्या सर्व धर्माचे लोक आहोत, विश्वधर्माचे आपण लोक आहोत. त्या विश्वधर्मामध्ये आपण उभे राहिलो तर एक नवीनच इतिहास सुरू झालेला आहे, नवीनच लोकांचा नवीनच इतिहास सुरू झालेला आहे. हा आजचा दिवस फारच शुभारंभी आहे, फार शुभ आहे. हे जे काही घडत आहे, होत आहे, बनत आहे, ते सगळं परमेश्वराच्या कृपेने होत आहे, त्याबद्दल शंका. पण तरीसुद्धा जर तुमच्या घागरी दगडासारख्या असल्या तर त्याच्यात पाणी कसं येणार? तेव्हा हृदय हे स्वच्छ करायला पाहिजे. हृदयामध्ये किलबिश ठेवून जर तुम्ही सहयोगात आले तर सहयोगाचा तुम्हाला त्रास होईल. ही दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगते स्पष्टपणे. आत्तापर्यंत सगळे त्रास आम्ही झेलले स्वतःवर तुमचे. तुम्ही कसे वागला, काय केलं तरी आईने सर्व त्रास झेलले. पण आता तुम्ही मोठे झाला, आता तुम्ही तसं वागू नये, नाहीतर तुम्हाला त्रास झेलावे लागते. म्हणून सगळ्यांनी शुद्ध चित्त धरून, शुद्ध मनाने, निशंक होऊन सहयोगात उतरलं पाहिजे. मेहनत करायला पाहिजे, जाणलं पाहिजे सहयोग काय, स्वतःला ओळखलं पाहिजे, दुसऱ्यांना ओळखलं पाहिजे. सहयोगात मान मरातब सगळ्यांचा ठेवला पाहिजे आणि स्वतःची इज्जत करून जे काही इज्जतीला शोभेल तसंच वागायचं, असं ब्रीद मांडलं पाहिजे. तरच आजचा शुभारंभ ठीक होणार आहे. झालं गेलं सगळं विसरून जायचं. जे काही झालं असेल, सहयोगात चुकलं असेल वगैरे सोडून आजपासून निश्चय असा करायचा की आम्ही सहयोगाला शोभेल असंच वागू. आम्ही सहयोग्य, हे पहिल्यांदा, मध्ये आणि शेवटी तीनदा म्हणायचं. आम्ही सहयोग्य, आमच्याच्यानी हे होणार नाही, आम्ही हे करणार नाही आणि हे चुकीचं आहे, असा हिय्या धरूनच आजचा दिवस सुरू केला पाहिजे. म्हणजे गौरीने जशी एक स्वतःमध्ये हिंमत केली तशी तुम्ही करायला पाहिजे. ती तुमच्यात आहे, गौरी तुमच्यात बसलेली आहे. फक्त तुम्ही तिला आसन द्यायला पाहिजे. आणि आसन म्हणजे तुमच्यात केवढी हिंमत आहे, तुमचं हृदय किती स्वच्छ आहे, तुमच्यामध्ये काय काय ते बघून आसन होणार. आणि शक्तीची फळंसुद्धा आजपासून सुरू होती. तुम्हाला अनंत शक्तीची फळं दिसती. तुमच्या हातून अनेक कार्य अचाट होती, ते सर्व सुरू होणार. म्हणून आजच्या पूजेचं एकच महत्त्व आहे की आज आपला गणपती ठीक करायचा आणि आता आम्ही कार्याला आरंभ करू असा निश्चय करू. आजपासून आम्ही आपल्याला सहयोगाला वाहून घेऊ आणि शुद्ध मनाने पूर्णपणे समर्पित होऊ आम्ही सहयोगी बनू, अशी प्रतिज्ञा आज केली पाहिजे. I talk to them in Marathi language because here
So many of them don't understand any other language but Marathi. Today is the day of Gauri Puja. Gauri is the one who, as a virgin, created Sri Ganesh. And in the same pattern, you have got your realization. In the same pattern. So, you have to use the same power within you, that is of Gauri, that you keep your heart clean. You must have a clean heart. You must have a clean thinking. There should be purity in your mind. Of course, the bhakti does give that purity. But if there is anything lingering in your mind, I have to tell you that there are 3 things that are going to happen from today. First, we have started Vishwa Nirmala Dharma. You are under the vision of Sri Ganesh, under the guidance of your spirit and under the blessings of God Almighty. But be careful, because once you become that, you have to keep to that dharma. You have to be honest about it. If you are dishonest, from today onwards, you be careful. Anything can happen to you if you get out of the maryadas. Till you keep to the maryadas of Sahaja Yoga, saying morning, evening, night, that I am a Sahaja Yogi, nobody can hurt, nobody can trouble you. On the contrary, you will be enjoying life if you keep to the maryadas. But if you leave the maryadas of Sahaja Yoga, you will have big problems. So this is the second thing I want to tell you, that today we have started the great religion which was promised long time back of realized souls. Now the third thing is that with all these things we are doing, we must promise to God also that we will know about Sahaja Yoga through proper understanding, reading, every word of it. We will master the knowledge of Sahaja Yoga. We will keep ourselves clean and completely surrender our lives to Sahaja Yoga. This is what you have to promise in your heart. Surrendering to Sahaja Yoga is actually surrendering to joy, bliss and peace. In that, you are the gainer. Nobody is a loser in that. This is how today we have to decide once for all. Today is the day, as you know, my forefathers call it the first day of the year. And they have the kalasha and the shawl of the goddess as the emblem, or you can call it as a flag of Shalivahanas. In any way, my delay is important because there was Amavasya earlier and we had to get rid of that Amavasya for the first day to start. That's how the delay was there was jam, everything is arranged. You should not worry. Why there is delay, why there is this. Sometimes I may come earlier, I may come later. It's all arranged because during Amavasya, how can you have my puja? Simple thing like that. It's all arranged, it's all worked out. Everything is fine. Just be yourself. Don't get upset with anything. Don't get worried on anything. Just try to keep absolutely peaceful. I'll give you some tests by seeing how much you keep to that situation of complete peace within yourself. If you have done no wrong, if you are a Sahaja Yogi, there should be no disturbance. If others have done wrong, it's all right. Doesn't matter. You have not done anything. As long as you have done no wrong, there's nothing to worry. And as it is, even if you have done some wrong, God is there to forgive. So don't have any worries, nothing. Have all the strength, have all the courage, and go ahead with this promise onward, because I think now Sahaja Yoga is going to take a new turn. Definitely it is going to take. We are going to come up to a stage where thousands and thousands will join Sahaja Yoga.
But first of all, those who are in the foundation, who are the first people, must work very hard to keep themselves above all kinds of foolish temptations, all kinds of foolish things we have been doing, which is asaj. Language should be sweet, your behavior should be good, it should be very gentle and soft. You should move like a yogi, live like a saint, and people should see through you the greatness of Sahaja Yoga. May God bless you all.